स्वामी समर्थ सगळ्यांना। ना साखर ना गूळ तरीही गोड आणि तरीही पौष्टिक कसं काय बुवा शक्य आहे? शक्य आहे। त्यासाठी आपल्याला ही रेसिपी पाहावी लागेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे लाडू आहेत खजूर खोबऱ्याचे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील, सगळे आवडीने खातील अशा पद्धतीची ही लाडूची रेसिपी आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा इथे मी 250 ग्राम खोबरं घेतलेलं आहे। खोबरं आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचे। मी आता इथे सुरीच्या साहाय्याने कापून घेते, मोठे तुकडे करून घेते, मोठे काप करून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिसणीने किसून घेतलं काहीच हरकत नाही। आपल्याला ते मिक्सर मधून त्याची बारीक पूडच करून घ्यायची। अशा पद्धतीने मी सगळं ज्या या वाट्या आहेत त्याचे असे बारीक काप करून घेते आणि याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। बघा असं मी पूर्ण सगळं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। आता हे एका वेळेला बारीक होणार नाहीये, त्यासाठी अर्ध करून घ्यायचे। अर्ध खोबरं आपण आता बारीक करूया, अर्ध यानंतर बारीक करूया। आता एवढं आपलं सगळं खोबरं आहे, यासाठी बघा मी एक मोठी वाटी खजूर वापरलाय। त्यानंतर इथे ड्रायफ्रुट्स घेतलेत, बदाम घेतलेत, काजू घेतलेत आणि चारोळे घेतलेत थोडेसे, आणि इथे मी बेदाणे घेतलेले आहेत। आता आपण हे खोबरं बारीक करून घेऊया। अर्ध खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे। आता मी एका भांड्यात काढून घेते आणि राहिलेलं जे खोबरं आहे ते आपण परत बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने खोबरं आपलं बारीक करून झालेलं आहे। मी आता ते अशा भांड्यामध्ये काढते, जे भांडं आपल्याला गॅसवर ठेवून त्याला थोडंसं हलकंसं खोबऱ्याला आपल्याला गरम करून घ्यायचंय। आता हे भांडं मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला 1 चमचा त्याच्यामध्ये साजूक तूप घालायचंय। हे घरी बनवलेलं तूप आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित हलकं गरम करून घ्यायचंय। खोबऱ्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। खोबरं लगेच भाजलं जातं, त्यामुळे गॅस मंद आचेवर ठेवूनच याला हलकंसं गरम करून घ्यायचंय। या तुपामुळे या खोबऱ्याला खूप छान स्वाद येतो, म्हणून तूप घालून आपल्याला थोडंसं त्याला गरम करून घ्यायचंय। आता गरम झाल्यानंतर हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंय आणि बाजूला ठेवल्यानंतर थंड होईपर्यंत आपल्याला ड्रायफ्रूटची पूड करून घ्यायची। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम घेतलेत, काजू घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला बेदाणे घालून घ्यायचेत आणि आपल्याला चारोळे घालायचेत आणि याची आपल्याला बारीक पूड करून घ्यायची। तुम्ही बघू शकता। आता याबरोबरच मी जो खजूर होता त्यातला अर्धा खजूर यामध्ये घालणार आहे आणि त्याची पूड करून घेणार आहे। अर्धा खजूर मी इथे घातलेला आहे आणि आता आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे। अर्धा खजूर आपण नंतर बारीक करूया। आता मी हे व्यवस्थित याचं कोर्स असं मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेते। जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही करायची आपल्याला। अशा पद्धतीनं पूड करून घ्यायची त्याची आणि ती खोबऱ्यामध्ये घालून घ्यायची। त्यानंतर राहिलेला खजूर मी आता बारीक करून घेते मिक्सरला। अशा पद्धतीने आपल्याला खजूर बारीक करून घ्यायचा आहे आणि आता आपण तो खोबऱ्यामध्ये घालून घेऊया। आणि आता या ठिकाणी तुम्ही वेलची पूड घालू शकता, जायफळची पावडर घालू शकता। आता हे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्णपणे आपलं खोबरं आणि खजूर ड्रायफ्रूट सगळे एकजीव होतील आणि आपल्याला व्यवस्थित लाडू बांधता येतील। आता मी इथे तुम्हाला दाखवते बांधून की आपले लाडूला ओलसरपणा आहे का आपण बांधू शकतो। आता जर हे तुमचं मिक्सचर थोडंसं जर कोरडं झालं तर थोडंसं तूप गरम करून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, पण आता इथे मला गरज नाही वाटत आहे, कारण व्यवस्थित आपले लाडू बांधले जात आहेत। तुम्ही पाहू शकता। आता एका हाताच्या साहाय्याने आपल्याला असा दाबून घ्यायचा आहे लाडू आणि नंतर दोन्ही हातांनी आपल्याला व्यवस्थित त्याला गोल आकार देऊन बांधून घ्यायचा आहे। इथे मी गार्निशिंगसाठी एक त्याच्यावर काजू लावून घेतलेला आहे। किती अप्रतिम आणि किती छान दिसतोय लाडू बघा तुम्ही, इझिली बांधला जातोय। आता हा सध्यापुरता मी इथेच बाजूला ठेवून देते आणि सेम तुम्हाला दुसरा लाडू बांधून दाखवते। अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू करून घ्यायचेत। थोडंसं खोबरं आपलं खूप जास्त थंड नाही करून घ्यायचं आहे, थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची। अशा पद्धतीनं आपल्याला याच्यावर एक काजू लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला दोन्ही हातांनी ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इझिली लाडू बांधला जातोय आणि आपले लाडू छान तयार होत आहेत। अशा पद्धतीनंच मी बाकीचे सगळे लाडू आता बांधून घेते आणि तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता इझिली आपले लाडू छान बांधले जात आहेत। गोल मस्त लाडू आपला बांधला गेलाय। मी सगळे लाडू याच पद्धतीने करून घेतलेले आहेत। इथे मी लाडू थोडे जास्त मोठे ठेवलेले आहेत, त्यामुळे पाव किलो खोबऱ्यामध्ये माझे इथे 11 ते 12 लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही जर लाडूची साईज छोटी किंवा मीडियम ठेवली तर 15 लाडू आरामात होतील। खूप पौष्टिक लागतात हे लाडू आणि चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली
नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघतील. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.